चिखली तालुक्यामध्ये पावसाचा कहर, पिकांचं अतोनात नुकसान. चिखली तालुक्यात सर्वत्र ढगफुटी सदृश्य पाऊस. नदी नाल्यासह शेतीला हे आले नदीचे स्वरूप. ग्रामीण भागात तसेच चिखली शहरामध्ये काही भागातील घरामध्ये घुसले पुराचे पाणी. चिखली तालुक्यासह साकेगाव, आत्री, वाघापूर, खोर, माळशिंबा, सावरगाव, डुकरे, भोगावती या भागात तसेच चिखली तालुक्यात सर्वत्र ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. पावसामुळे शेतीचे व शेतीतील पिकांचे अतोनात नुकसान झालं आहे. नद्या नाल्यांना पूर येऊन काही गावांच्या मुख्य रस्त्याला नदीच्या पुराचे स्वरूप येऊन लोकांच्या घरात पाणी घुसले आहे. पावसाचा कहर एवढा होता की नद्या नाल्या व रस्ता यांना पुराचे स्वरूप आले होते, तर शेतालाही पुराचे स्वरूप आले होते. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचं व शेतीचं नुकसान झालंच आहे. शेतकऱ्याची चिंता देखील या पावसानं अजून जास्त वाढवली आहे. पावसामुळे नदीच्या या पुराचं पाणी नदीलगतच्या शेतात घुसल्याने परिसरात सर्वत्र पाण्याचा हाहाकार दिसत होता. यामुळे शेतकरी हातबल झाले असून व नैसर्गिक आपत्तीमुळे त्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका बसला आहे. नदीने धोकादायक रूप धारण केल्यानं शेतातील पिके पाण्याखाली गेली आहेत. केवळ पिकांचं नुकसान झालेलं नाही, तर विहिरीमध्येही पाथरी आणि गाळ साचल्यामुळं मोटार, पाईप, वायर आदी शेतीसाठी आवश्यक साधनांचं नुकसान झालं आहे. तसेच पाण्याच्या अतिप्रवाहामुळं जमिनींचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून काही ठिकाणी जमीन खरडून गेली आहे. अचानक आलेल्या पुरामुळे हातातोंडाशी आलेला घास निसर्गानं हिसकावून घेतल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रशासनानं तातडीने ओला दुष्काळ जाहीर करावा व शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी पीडित शेतकरी करीत आहेत. सततच्या पावसामुळे निर्माण झालेल्या या परिस्थितीनं शेतकरी संकटात सापडले असून सरकारकडून त्वरित मदत मिळावी अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. साकेगाव, आंतरी, कोळी, वाघापूर, खोर, माळशिंबा व इतर काही भागातील तालुक्यातील बऱ्याच ठिकाणी घराच्या भिंती पडल्या आहेत. तसेच घरामध्ये पाणी घुसून आर्थिक हानी झाली आहे. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी चिखली तालुका प्रतिनिधी महेंद्र हिवाळे. ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा. बातमी आवडली असल्यास बातमीला हाईप करा आणि शेअर देखील करा. या पुरातून जर सटकला एखादा तर मग काय करताल? नाही गावात नाही होता बहुतायला. काही जाऊ नका तुम्ही, वा घरी जा बरं. जा वहिनी, जा तुम्ही घरी, येतो आम्ही. हा